हा संकेतराव बोला. शेठ तुमच्यामुळे लय चांगलं झालंय बरं का आमचं. का बरं? कसं काय? 50 रुपयाने वाढून गेलाय माल, 191 ने झालाय सौदा. अच्छा अच्छा, म्हणजे तुम्ही जागेवरती किती देणार होता? जाग्याने पर आम्हाला 140 ने 38 ने 35 ने मागलो, थांबलो तर आम्ही. बर बर तुम्हाला बर. आपलं बोलणं पण झालं बघा हा, तर माग. मागं बोलणं झालं होतं. तुम्हाला हा म्हटलं जागेवरचं गिऱ्हाईक चेक करा, मोकळं मार्केटला या, मी तुम्हाला बोललो होतो. हा म्हणलं होतं मार्केटला यायचं पण होतं, हा पण काय थोडीफार घरगुती काही अडचणी होत्या, त्याच्यामुळे मग काय येणं नाही झालं. हा. आणि जरा हे चोरा चिलट्याचं ब्याव, त्याच्यामुळं काही ते राखणीला ठेवावं लागतात माणसं, त्याच्यामुळं मग म्हणलं जाऊ दे देऊन टाकावं म्हणलं. झाला पहिल्यांदा 191 फायनल झाला. पहिल्यांदा तुमचं अभिनंदन धन्यवाद धन्यवाद. की तुम्ही आज एवढ्या उमेदीनं जी फळबाग लागवड करत असताना काही आशा निर्माण केल्या असतील की उद्याच्या हा हा भविष्यात ह्याचे स्वप्न रंगवली असतील हा हा हा. आणि त्या स्वप्नांना कुठेतरी तडा देण्यासाठी अनेक मंडळी झटत असतात. हो हो बरोबर आहे बरोबर आहे. आपला तोटा करून त्या वैयक्तिक समोरच्याचा फायदा करण्याच्या दृष्टिकोनातनं आपल्याकडे येत असतात. हो हो पण 100% एकमेव 100%. माझ्याकडं कोण जर विचारणा केली तर मी नक्की सांगतो की तुमचा फायदा कुठं होईल तिथं तुम्ही जा पहिल्यांदा. अहो फायदा म्हणजे तुमचे जर व्हिडिओ नव्हता ना पडत तर मग आम्ही इथं घाबरलेलो होतो, तर मग आमचं चाललं 150च्या मेळातच द्यायचं. बर. लावून धरला लावून त्याची 40 रुपयांची जी वाढ झाली, समजा 50 रुपयांची आज तुमच्यामुळे झाली. आता नक्की. सौदा झाला, इसार घेतला आता. बर 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 बर. तरी अजून 200 पर्यंत तुम्ही म्हणले होते अजून वाढत जाईल, पण हा, म्हणलं मी आता तुम्हाला काय 200चा प्रत्येक आकडा दिला गोष्टीला. होता. 200चा आकडा हा तुम्हाला पण दिलाच होता. काय म्हणलं कधी कवर अपेक्षा तरी ठेवा, म्हणजे असं भरपूर झालंय त्या मानाने नाही, तुमच्यामुळे झालंय. कारण हे पहि- होत नव्हतं. पहिली गोष्ट. कारण काय झालं त्यात बऱ्याच व्यापाऱ्यांचे बी काही जणांचे फोन आले. हा. तर ते काय म्हणाले कुठं पाऊस चालू आहे, नामुक चालू आहे, तमुक चालू आहे, मला एवढे रेट नाहीत काय नाहीत. म्हणजे हम्म. फक्त बिंदास राहिलो, फक्त तुमच्या व्हिडिओ मुळे राहिलो, आणि आज पहिल्यांदा फोन तुम्हाला केलाय अरे वा वा माल वा. दिला म्हणून. समाधान वाटलं. हो कारण समाधान, भरपूर हा समाधान झालं, आमचं पण समाधान झालंय. आणि हा. तुमच्यामुळे होतंय सगळं, फक्त हे अपडेट देत राहता अजून. नाही, पहिली गोष्ट एक लक्षात घ्या की हा हा तुमचं तालुक्याचं ठिकाण असतं किंवा हा एक आजूबाजूची मोठी गावं असतात. त्या मोठ्या गावात हा 4 व्यापारी त्यांच्याच कॉन्टॅक्ट मधला दुसरा व्यापारी पाठवत असतात, परत एक पाठवतात, एक वाढवत असतो, एक गटवत असतो. हो हो. मग नाही ते जर बी जाणवलं गेल्या वर्षी, ते पण जाणवलं बघा आम्हाला. हा, त्यामुळं आपण आहे ना तेवढ्या एरियावर अवलंबून राहिलो तर मग 150च्या वर जाणार नाही. पण तुमचं कनेक्शन डायरेक्ट आमच्याशी जोडलं गेलं विचाराचं. हा हा हा. त्यामुळे तुमचं 40-50 वाढ होऊन दिलं की बाबा आता यांच्या इथल्या शेतकऱ्यांनी आता एक ठरवलेलं ह्याच्या खाली द्यायचं नाही. आता त्यांना पण घेणं गरजेचं आहे आणि हा हा आपल्याला हा. देणं गरजेचं आहे. पण आपल्याला दिशा कळते बाबा इथं जर नाही दिलं तर मी हो हो पुणे हो. मुंबई सारख्या ठिकाणी जाईल, नाही नाशिक आम्ही 2 सारखं. दिवस थांबून आहे ना, जर नसताना झाला तर मार्केटलाच आणणार होतो आपल्याकडेच, मोठाला काढून चालू करणार होतो. पण बर काय बर. सगळं एकल पाय असल्यामुळे गोष्टी नाही, सगळ्या गोष्टी का बाहेर. तेव्हा त्याच्यामुळे जागेवर जाऊ व्यापार दे. हा होणारच आहे. हा हा हा. सगळेच नाही जागेवर बरोबर आहे. माल जाणार अहो नाहीत. पण नाही जाणार, पण ते तुमच्यामुळे जात आहे ना. जर तुम्ही म्हणजे असं झालंय की तुमच्याशिवाय म्हणजे काही गोष्टी शक्यच नाहीत. हा त्या हा काही शेतकऱ्यापर्यंत पोहोचतात ना बुवा, खऱ्या गोष्टी हा त्या नाही हा पोहोचू शकत. हा तुम्ही जर हा नाही भाग घेतला एवढा तर नाही होऊ शकत अशा गोष्टी. हा 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 शेतकऱ्यांचा फायदा होणार नाही हा तुमच्याशिवाय. हा 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 हा. नाही, काय कसं त्याच्यामुळं आहे हे बघा, जाताना कुणी काय बरोबर एखादी पेटी घेऊन नाही नाही जाणार काय नाही. नाही. इथंच नाही सगळं नाही. सोडणार आहे. हो हो हो. नाही बरोबर आहे ना. पण हे मला खरंच पुण्याचं काम आहे बरं का, कारण तुमच्यामुळे आमची आज 50 रुपयाने वाढ झाली, आणि ती बी जवळपास 10 ते 12 टन माल पहिल्या तोड्यात निघेल. अरे बापरे, म्हणजे म्हणजे मला काय सांगा. 4-5 लाख रुपयांची जवळ वाढ होती तुमच्यामुळे. 5 लाख रुपये मला सांगा ना, की आपण एवढं शिक्षण घेऊन जर शिकायला गेलो तर ह्याला नोकरीला गेलो तर आपल्याला 5 लाख मिळवायला किती वेळ लागेल? पुणे मुंबई सारख्या ठिकाणी मेहनत करावी लागेल. नाही नाही बरोबर आहे. नाही ह्याच्यात ते वाढते ना अजून, मागे 7-8 टन माल राहीन परत. हा तो 15 दिवसांनी परत ते निघन. हा 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 हा. म्हणजे जवळपास खर्चच निघतोय म्हणायचं, 7 लाख रुपये खर्च झालेला, खर्चच निघाला म्हणायचं. नक्की नक्की नक्की. आणि म्हणूनच हे वादळ पेटलेलं आहे. आपलं हा युट्यूब चॅनल चालू झाला की हा. शेतकरी आनंदित होतो. परवा दिवशी खरंच म्हणजे तुमच्यामुळं खरंच लय चांगलं होतंय शेतकऱ्यांचं. तुमचे आभार कसे मानावं ते कळालं आम्हाला. काय खरंच नाही, प्रसन्न झालो आम्ही. आभार मानायला तुम्ही तिथून दुवा जरी दिली ना मला तर माझ्यासाठी पुष्कळ आहे. नाही उलट नाही बरोबर, तुम्ही तुमची काळजी घ्या. तुमचं खरंच म्हणजे काही गोष्टी काही न सांगण्यात वगैरे आता काही. हा कारण तुम्ही काय डोळ्यावाल्यासारखं होते लोकांच्या पण, कारण इतकं अपडेट देतात हा. व्यापाऱ्यांच्या बी. हम्म. त्याच्यामुळे एक ती पण इच्छा आहे आमची, बाबा तुम्ही तुमची काळजी घ्या. हो का, एक लक्षात घ्या. मला मला जन्म झालेला आहे, मला मृत्यू कधीतरी येणारच आहे. हा हा हा. नाही नाही प्रत्येकाचे. बरोबर. पण माझ्या समाजाच्या लोकांना मला ताकद देऊन मला जर बळकटी मिळत असेल आणि त्यांचा दुवा जर मला मिटून
जर कुणाच्या घरात चूल पेटताना चांगल्या पद्धतीचा तिथं धूर निघत असेल, आज सोन्याचा धूर निघणाऱ्या जागेवरती आज चुली धुपायला लागल्या. म्हणजे एवढी भयान शेतकऱ्याची परिस्थिती आहे आणि शेतकरी रस्त्यावर येतोय, आंदोलन करतोय, तरी त्याला कोण न्याय देणार. आणि मग सरकारकडे अपेक्षा देण्यापेक्षा आपणच अभ्यास केला, आपला माल जर विकताना आपण काळजी घेतली, 4 मार्केट. आता तुम्हाला काय होतं, तुम्ही एकल कोंडे, तुम्हाला जागेवरून हलता येईना. म्हणजे तुम्ही जर नाही दुसऱ्या बरोबर आहे. मार्केटला फिरत बसला तर इकडे बरं आलेलं माल आहे, रात्रीचा चोरीला गेला तर तर तुम्हाला ती पण भीती आहे. नाही आहे ना, मग त्यासाठी माणसं पण ठेवलेत. हा 10,000-20,000 रुपये त्याला घातलेत. हा 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 कॅमेरे पण आहे, सीसीटीव्ही पण आहे, पण तरी पण राखणीला पण दिलेत माणसं. 4-4 माणसं एका भागात ठेवलेत. हा 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 मग नाही ते नाही आता 10,000-20,000 रुपये खर्च वाढा म्हणलं, जाऊ द्या मरू द्या. हम्म. 10,000-20,000 गेलेले बरे. नाही, रातोरात बागा ह्या जातात हा हा, आणि जातात तुम्ही जातात बरोबर. काळजी घेणं गरजेचं आहे. आणि इथून पुढं आज डाळिंबाला चांगले दिवस असताना आपल्याला कोणी फसून 50-50 रुपये जर कमी करत असेल तर कॅरेटला 1,000 रुपये आज नुकसान होणार आहे. म्हणजे एका गाडीला 1,00,000 रुपये नुकसान होणार आहे. तुम्ही ज्यावेळेस सांगितले ना हे बाजार, मी तर ते 160-70 वाल्याला तर येऊनच नाही दिलं बागात. हा तसले रेट असले तर येऊच नका म्हणलं. डायरेक्ट काय असन 87-88 ची मागणी झाली, त्याच्या पुढे काय बोलायचं असलं तर या, हा नाही तर येऊ हा नका. डायरेक्ट हा हा 205 पर्यंत द्यायचंय. 200 पर्यंत होती इच्छा, 200 ला शेंडी लागायची, पण ते आता म्हणलं काही गोष्टी बी आपण थोड्याफार, जर काही निसर्गा पुढे बी काही नाही करता नाही, येत नाही. निसर्ग काही काही काय ठिकाणी काय अख्ख्या आता जागेवर भरपूर नुकसान झाले, त्याच्यामुळे बी म्हणलं चला जाऊ द्या झाडं उन्मळून थोडंफार. अशी पडलेली आहेत काही काही भागामध्ये. वाऱ्याने खूप भयान परिस्थिती झालेली आहे. मला बरेचसे नाही फोटो बरोबर पण आहे. आले आहेत काल परवा. हो हो, आलेत ना. त्याच्यामुळे मग थोडं गडबड केली, म्हणलं जाऊ द्या मग काय हम्म. थोडंफार आपण कुठेतरी कॉम्प्रोमाइज केलेलं बरं. जाऊ द्या मग. संकेतराव, फक्त आता एकच काम करा. हो बोला ना. तुमचा फायदा झालेला आहे, अजून 10 लोकांचा तरी कमीत कमी फायदा व्हावा. ज्यांच्याकडे हा युट्यूब चॅनल पोहोचला नसेल त्यांच्यापर्यंत 10 लोकांना जाग करा, भले जागेवरून द्या उद्या. अहो मी तेच सांगत होतो. मी काय काल एक जणाचा इथं सौदा झाला, थोडाच माल होता 2-3 टन त्याचा. हा त्याला 150ची 60ची मागणी झाली. म्हणलं रेट माझ्यासारखाच माल होता, फक्त थोडाफार बस त्या क्रॉप कव्हर नसल्यामुळं हे होतं. म्हणलं हम्म. रेट काय चाललेत, म्हणलं ते गोटी ते खरडा फिरडा तो चाललाय म्हणलं 120-130 रुपयाने. हो 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 हो. गोटी 120 ने चालली, तू देतो कशाला? त्याने 161 ने दिला. म्हणजे का बाहेर न पडल्यामुळं हम्म. म्हणजे ते प्रॉब्लेम होते. बरं त्याने नेला आणि त्याच्यात 40 कॅरेट 3 टना मागे रिजेक्शन केलं. हा मग ते आता म्हणलं ते सरासरी इकडे किती पडली असते, पुण्याला म्हणलं भरपूर सरासरी पडते. तिकडे गेला असतं तरी बरं झालं असतं ना, माल तोडून नेला असता तर. बरोबर आहे. म्हणजे नाही. काय जागेवर बी काय काहींना माहित नाही रेट कसं आहे ते. बघता आम्ही आता अपडेट मध्ये राहिलो, तुमच्या चॅनल बघत राहिलो, तर आपलं युट्यूब चॅनलचं आले की अपडेट बघतो, त्याच्यामुळे फायदा झाला आहे. म्हणून तुम्हाला नाही सांगतो ना, तुमचे 10 जोडीदार निवडा की त्यांना युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला लावा. 10च फक्त करा आणि तेवढंच पुण्याचं काम करा. तुम्ही मला पुण्य देण्यापेक्षा आहे ना, तुम्ही पुण्य कमवा. 100% सर, आणि हे 100% करू. पुण्य ज्यावेळेस कमवू ना, त्यावेळेस बघा आज शेतकऱ्यांच्या व्यथा आहेत त्या कुठंतरी आपल्याला ते कमी करण्यासाठी आपण दोघं मिळून जर प्रयत्न केला, जो ऐकतोय आणि जो बोलतोय, आणि खूप जबाबदारीने बोलतोय. मी सगळ्या ठिकाणचा अभ्यास करतोय पहिला. आता तुम्ही पाहिलं असेल, काल 2 दिवस मी स्वतः मार्केटमध्ये निलाव केलेत, स्वतः तिथं जाऊन हे अभ्यास. आता नाशिकचं पण उद्यापासून आपल्याला तिथंही स्पीड घेतोय आपण. आता तिथला तुम्हाला 2 मार्केट आहेत पर्याय. म्हणजे ज्याला पुण्याला जुळत नसेल ट्रॅफिक मुळे, तर त्यांनी नाशिकला जवळ असेल तर नाही नाशिकला जावं. नाही, आम्हाला पुन्हा जमतं, जवळच आहे, काही अडचण नाही. प्रीमियम कृषी मार्केट आपल्याला नाशिक तिथं बी आडगाव. गेलेलो आहेत ना, 2 वर्ष तिथं बी गेलेलो आहेत. हा 2 वर्ष तिकडे त्यामुळे बी होतो, पण पुण्याला जसं 2 रुपये फायदा होतो तसं तिकडं थोडं एवढं नाही. इथं जरा फडाचड चालती पुण्याला. पुण्यामध्ये टॉप मालाला ग्राहक आहे. आणि टॉप माल सगळ्यांचा नाही, हे 10-20% नाही आहे, त्याला चांगलं नक्की पुणे आहे. नाही, आपला टॉप माल होता चांगला. हा मग ते गेला 191 असता काय. 200 पर्यंत, पण 191 पर्यंत झालं, ते बी भरपूर झालं. जाऊ तुम्ही समाधानी आहात. हो 100% तुमच्यामुळे खूप समाधानी आहे. चालतंय चालतंय. जमला वेळ, भेटला वेळ तर या. परवा दिवशी हार्वेस्टिंग आहे. आता लगेच काय होतंय, आता इकडे सगळे मला पण दुकानात पाहावं लागते ना, 2 दुकानं आहेत आता नाही नाही, हा. बरोबर आहे, बरोबर आहे. कधी मागं पुढे बीडच्या साईडला आलो तर मी नंबर तुमचा सेव्ह करून ठेवतो, किंवा तुम्ही 100%. पुण्याच्या साईडला आला तर तुम्ही नंबर मला फोन करा. ठीक आहे ठीक आहे. किंवा मी जर समजा आलो तर 4-8 दिवसात मारीन चक्कर मला फोन करून पुण्याला. या आदल्या दिवशी. हो हो, आणि चालतंय चालतंय. तालुका कुठला आपला येतो बीडला? तालुका आष्टी. आष्टीमध्ये येते. हो हो हा तुम्ही जवळच आहे. हो हो. गाव कुठलं आहे ते? देवी निमगाव. कोणतं? देवी निमगाव. देवी निमगाव. हो ठीक आहे, कडा शेजारी आहेत, आम्ही आलेलो तिकडं. हो हो. चालेल चालेल या. चालेल हो हो, चालेल. चालतंय. पुन्हा एकदा मनापासून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद सर. आणि अशी प्रगती होत राहो.
आणि हो अशीच चालतंय. शेतकऱ्यांची तुम्ही मुलं आनंदी अपडेट होत राहू. दिल्याच्या नंतरच आनंदित होतो आम्ही. तुमच्यामुळे एक कॉन्फिडन्स आलता की बाबा द्यायचंच नाही, तर काही होत 200च्या खाली द्यायचंच नव्हतं. हा 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 परत हा. म्हणलं जाऊ दे कुठंतरी थोडंफार काही कॉम्प्रोमाइज करा म्हणलं आणि टाकला करून. पण ते एवढे भेटले फक्त तुमच्यामुळे झाले. हो हो बाकी हो हो काय हो. नाही. हा 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 हा. हम्म. चालेल चालेल चालतंय. चालेल, भेटूया. हो 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 आणि चालतंय. हो हो हो.